कोल्हापूर गगनबावडा रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे। कोपार्डे इथं रस्त्यांची उंची सुमारे 3 फुटानं वाढली आहे। रस्त्याच्या दुतर्फा पूर्वीची घरे असल्यामुळे घरे खाली आणि रस्त्यावर अशी स्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी मोठे गटर्स करण्यात आलेत। मात्र काही ठिकाणी गावातील गटारींच्या सांडपाण्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढलाय। त्यात आज झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे या गटारीचं पाणी थेट सागर सुतार, युवराज सुतार यांच्या घरात शिरल्यानं प्रापंचिक साहित्य आणि धान्याचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या कामाची देखरेख करणाऱ्या विजय ठाकूर तसंच ग्रामसेवक एम.एच. पाटील यांना धारेवर धरलं। माझ्या घरामध्ये पाणी गटराचं आलेलं आहे। रस्त्याची गटरावाली माणसं जबाबदार, ग्रामपंचायत कोपाडे डेप्युटी सरपंच वगैरे सगळी जबाबदार आहे। सगळ्यांनी कल्पना मी दिलेल्या आहे। ग्रामसेवक किंवा या गटराचे इंजिनियर वगैरे अशी सगळ्यांनी कल्पना दिली आहे। तिने तिथं फक्त 3 इंच गटराला पोल ठेवलं या त्यातनं पाणी आत गेलं नसल्यानं आमच्या घरातले प्रापंचिक पूर्ण साहित्य खराब झालेलं आहे। जमीन तरी मला वाटतं पूर्ण शेणकालाच झाला तो आणि गटरातलं पूर्ण घाण पाणी घरामध्ये शिरलेलं आहे आणि पूर्ण नुकसान झालेलं आहे। त्याला ग्रामपंचायत आणि रस्त्याचे पूर्ण कंपनी जबाबदार आणि बेकायदेशीर काम चाललेलं आहे। यावेळी नुकसान भरपाईसह या गटारींचं पाणी योग्य पद्धतीनं प्रवाहित करावं अशी मागणी करण्यात आली आहे।